पुणे आणि पिंपरी चिंचवडसह राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या विषारी दारू प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे। या प्रकरणात पोलीस दलातील कारवाई अधिक तीव्र करण्यात आली आहे। विषारी दारू प्रकरणाच्या तपासात पुणे ग्रामीण पोलीस दलातील आणखी 4 पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आले। या कारवाईनंतर आतापर्यंत एकूण 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं निलंबन झाले। प्राथमिक तपासात मुख्य आरोपी राधेश्याम प्रजापती याच्याशी काही पोलीस कर्मचाऱ्यांचे संपर्क असल्याचं निष्पन्न झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे। अजित शिवाजी काळे, सुमित नंदकुमार वाघ, रामदास ज्ञानदेव जगताप आणि सुभाष बलभीम डोईफोडे अशी निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत। यापूर्वी पुणे शहर पोलीस, पिंपरी चिंचवड पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागातील कर्मचाऱ्यांवर देखील कारवाई झाली आहे। देशभरातील शेतकरी आणि नागरिक ज्याची आतुरतेने वाट पाहत होते तो मान्सून आता अगदी उंबरठ्यावर येऊन पोहोचलाय। पुढील 24 तासांमध्ये मान्सून केरळमध्ये अधिकृतपणे दाखल होण्याची शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केली आहे। दरम्यान मुख्य मान्सून दाखल होण्यापूर्वीच महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसानं जोरदार हजेरी लावली आहे। मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झालाय। हवामान खात्याच्या अंदाजानुसार मान्सून केरळनंतर पुढील 4 दिवसांमध्ये तळ कोकणात दाखल होऊ शकतो। त्यानंतर कोकण मार्गे मुंबई आणि महाराष्ट्राच्या इतर भागांमध्ये त्याची प्रगती होणार आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे। महायुती सरकारनं दिलेल्या आश्वासनानुसार शेतकरी कर्जमाफी योजनेला मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना मंजूर करण्यात आली आहे। आचारसंहिता संपल्यानंतर ही कर्जमाफी योजना लागू केली जाणार असून राज्यातील सुमारे 56 लाख शेतकऱ्यांचे तब्बल 36,585 कोटी रुपयांचं कर्ज माफ होणार आहे। यामध्ये सुमारे 16,74,000 शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार आहे। या योजनेचा लाभ 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 दरम्यान घेतलेल्या आणि 2 लाख रुपयांपर्यंत थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना मिळणार आहे। बिहारची राजधानी पटना येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। प्रसिद्ध शिक्षक आणि यूट्यूबर खान सर यांच्या कोचिंग संस्थेबाहेर मंगळवारी रात्री गोळीबाराची घटना घडली आहे। यामध्ये एका सुरक्षा रक्षकाला दुखापत झाली असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। स्थानिक वृत्तांनुसार घटनास्थळी 5 ते 10 राऊंड फायरिंग झाल्याचा दावा केला जातोय। तसेच परिसरात तोडफोड झाल्याच्याही बातम्या समोर आल्या आहेत। घटनेनंतर खान सर यांनी आपण घटनास्थळी उपस्थित असल्याचा दावा केलाय। त्यांनी गोळीबार स्वतः पाहिल्याचं सांगत काही प्रतिस्पर्धी कोचिंग संस्थांवर गंभीर आरोप केले आहेत। पश्चिम बंगालमधील राजकीय वातावरण पुन्हा तापलंय। कोलकात्यात झालेल्या धरणे आंदोलनात ममता बॅनर्जी यांनी भाजपवर मतमोजणी दरम्यान गैरप्रकार करून निवडणुकीत विजय मिळवल्याचा आरोप केला। त्यांच्या मते 294 पैकी 177 मतदारसंघांमध्ये अनियमितता झाल्याचा दावा करण्यात आलाय। निवडणुकीनंतर राज्यात तृणमूल काँग्रेस कार्यकर्त्यांवर होत असलेल्या हल्ल्यांच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले। तसेच पुनर्वसनाशिवाय फेरीवाल्यांना हटवणे, नीट परीक्षेतील अनियमितता आणि सरकारच्या कथित सूडबुद्धीच्या कारवायांवरही त्यांनी टीका केली आहे। नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांनी संसदेत भारत-नेपाळ सीमावादावर केलेल्या वक्तव्यामुळे देशात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत। शाह यांनी सीमावाद एकतर्फी नसल्याचं सांगत भारत-नेपाळ सीमारेषेवर प्रश्न उपस्थित केले होते। या वक्तव्यानंतर कालापानी, लिपुलेख आणि लिंपियाधुरा या वादग्रस्त भागांबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे। भारत या भागांना आपला अविभाज्य हिस्सा मानतो, तर नेपाळकडून वेगळी भूमिका मांडली जात आहे। शाह यांच्या वक्तव्यावरून नेपाळमध्ये राजकीय वातावरण तापलं असून विद्यार्थी संघटना आणि विविध संघटनांनी काठमांडूमध्ये आंदोलन केलं आहे। तुम्ही जर आयफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे। क्रोमाच्या एव्हरीथिंग ॲपल सेलमध्ये आयफोन 15 सह अनेक ॲपल उत्पादनांवर मोठ्या सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत। क्रोमाच्या या विशेष सेलमध्ये 128 GB स्टोरेज असलेला आयफोन 15 अवघ्या 36,891 रुपयांच्या किमतीत उपलब्ध करण्यात आलाय। या किमतींमध्ये एक्सचेंज बोनस, डिस्काउंट कूपन आणि टाटा न्यू बेनिफिट्सचा समावेश आहे। याशिवाय आयफोन 15 खरेदी करणाऱ्या ग्राहकांना 2,190 रुपयांचा ॲपल ओरिजिनल चार्जर पूर्णपणे मोफत दिला जाणार आहे। केवळ आयफोन 15च नव्हे तर आयफोन 16 आणि आयफोन 17 सिरीजवर देखील आकर्षक ऑफर्स देण्यात आल्या आहेत। मध्य पूर्वेत शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांना मोठा धक्का बसलाय। अमेरिका आणि इराण यांच्यात युद्धविरामाच्या चर्चा सुरू असतानाच दोन्ही देशांमधील तणाव पुन्हा एकदा वाढलाय। अमेरिकेच्या सेंट्रल कमांडच्या माहितीनुसार इराणने कुवेत आणि बहरीनच्या दिशेने क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केले। मात्र अमेरिका, बहरीन आणि कुवेतच्या हवाई संरक्षण यंत्रणांनी बहुतांश हल्ले हवेतच निष्फळ ठरवले। सेंटकॉमच्या दाव्यानुसार कुवेतकडे डागण्यात आलेली क्षेपणास्त्रे लक्ष्यापर्यंत पोहोचली नाहीत, तर बहरीनच्या दिशेने सोडलेली 3 क्षेपणास्त्रे यशस्वीरित्या रोखण्यात आली। अनेक ड्रोन देखील हवेतच नष्ट करण्यात आल्याचं अमेरिकेनं म्हटलंय। दरम्यान अमेरिकेने इराणच्या केशम बेटावरील काही लष्करी ठिकाणांवर
स्वसंरक्षणात्मक कारवाई केल्याचं मान्य केलंय. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील आगामी वनडे मालिकेपूर्वी टीम इंडियाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या यांच्या फिटनेसवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात 14 जूनपासून 3 सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाणार आहे. दरम्यान बीसीसीआयने मालिकेसाठी 15 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली असून शुभमन गिलकडे कर्णधारपद तर श्रेयस अय्यरकडे उपकर्णधार पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मात्र मालिकेपूर्वी रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या यांच्या फिटनेसबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. बीसीसीआयने दोन्ही खेळाडूंना सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. बॉलिवूडचा भाईजान सलमान खान पुन्हा एकदा चर्चेत आलाय. मात्र यावेळी कारण आहे त्याच्या आगामी चित्रपट नव्हे तर त्याच्या नावाशी संबंधित एका वादग्रस्त चित्रपटाविरोधात उचललेले कायदेशीर पाऊल. काला हिरन द बॅटल फॉर लेगसी या चित्रपटाच्या निर्मात्यांना सलमान खानच्या कायदेशीर टीमने नोटीस पाठवली आहे. या चित्रपटात 1998 मधील चर्चित काळवीट शिकार प्रकरण आणि त्यानंतरच्या घडामोडींना सिनेमॅटिक स्वरूपात दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं सांगितलं जातंय. या चित्रपटात सलमान खान आणि लॉरेन्स बिश्नोई यांच्यातील वादाशी संबंधित काही घटनांचाही समावेश असल्याची चर्चा आहे.